नमस्कार, मी साटम. बघा, मागे गणेशोत्सव विसर्जनाच्या वेळेचा कल्ला, अशाच प्रकारचा जो कल्ला आहे ना, तो आता 2025 मध्ये भाद्रपद मध्ये जेव्हा गणेशोत्सव येईल ना, त्यावेळेला सुद्धा होणार आहे असं माझं मत आहे. बघा, विषय कुठून सुरू झाला, कोणी सुरू केला, याबद्दल आपण बोलूच. पण या विषयाचा मूळ कुठे आहे माहिती आहे का? 12 मे 2020 रोजी सेंट्रल पॉप्युलेशन कंट्रोल बोर्डनी जे गाईडलाईन्स दिले आहेत ना, त्या गाईडलाईन्स मध्ये या गाईडलाईन्स मध्ये आहेत ना, तुम्हाला सांगायचं झालं तर आपल्या गणेशोत्सव सणाबद्दल एकंदरीतच जे जे वेगवेगळे स्टेक होल्डर आहेत ना, म्हणजे मूर्तिकारापासून मंडळापर्यंत, त्यानंतर प्रशासन आणि घरगुती गणपतींपर्यंत प्रत्येकाला काही ना काही गाईडलाईन्स दिलेले आहेत. आणि खास करून इम्पॉर्टंट गाईडलाईन्स जाणवते ती म्हणजे जे मूर्तिकार आहेत ना, त्यांना जे गाईडलाईन्स दिले आहे ना, त्यामध्ये जे पहिला पॉइंट आहे ना, त्यामध्येच पीओपी विरहित मूर्ती कशी बनवता येईल ना, या बाबतीत प्रोत्साहन करण्याचं सीपीसीबीने गाईडलाईन्स दिलेलं आहे. आणि त्यानंतर पुढे काय काय गोष्टी घडल्या ना, ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेन. पण मी प्रत्येकाला रिक्वेस्ट करणार आहे की 12 मे 2020चं सेंट्रल पॉप्युलेशन कंट्रोल बोर्डच्या जे गाईडलाईन्स आहेत ना, त्या एकदा सर्वांनी जाऊन चेक करा आणि त्यावर अभ्यास करा. कारण पुढे ज्या वेळेला ही लढाई अजून मोठी होईल, त्यावेळेला जर आपल्याला कायदेशीर लढाई लढायची असेल, त्यावेळेला सर्व कायदेशीर पेच आहेत ना, ते आपल्याला माहिती पाहिजे. तर त्याच अनुषंगाने मी सुद्धा तुम्हाला खालती डिस्क्रिप्शन मध्ये लिंक शेअर करेन, ती जाऊन चेक करा. आणि खरोखर त्यांनी उत्तमरित्या मांडलेले आहेत गाईडलाईन्स, ते जर फॉलो केले ना, तर अजून आपला सण समृद्ध होऊ शकतो, इतकं मात्र खरं आहे. तरी हर हर महादेव.